अदिती किती पॅनिक होतेस, मग टेन्शन नको घेऊ, आपलं प्रेझेंटेशन खूप छान होईल. युवराज तू बघतोस ना रेवा मॅडम घरी आल्यापासून काय काय होतंय ते. त्या ऍडजस्ट करतायत पण त्यांची गैरसोय होतेच आहे ना. उलट अदिती त्याच म्हणाल्या त्यांना हे सगळं आवडतंय. आणि प्रेझेंटेशन ते आवडेल ना. अदिती आपण त्याच्यावर खूप काम केलंय, त्यांना ते नक्की आवडेल. आपण आपले 100% देऊ. युवराज हे प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे, काही गडबड व्हायला नको. तू फाईल परत नीट चेक करतोस का, किंवा तू प्ले करतोस का प्रेझेंटेशन परत एकदा. तिथे मी प्रेझेंटेशन क्रॉस चेक केलंय, सगळं रेडी आहे. इतर प्रेझेंटेशन वेळी आपण फुल प्रिपेअर होतो, हे तर आतापर्यंत सगळ्यात महत्वाचं डील आहे. यावेळी कसा हलगर्जीपणा करणार आपण. फक्त आता रेवा मॅडम यायच्या बाकी आहेत. हो रे, पण अजून कशाने आल्या या. अदिती येतील त्या, अजून 10 मिनिटं बाकी आहेत आणि मला नाही वाटेल त्या वेळेत येतील. थोडं मागे पुढे होईलच की. अदिती खूपच हायपर झाली आहे. यांची मीटिंग चांगली होऊ दे किंवा नको होऊ दे, तिने यांना फायनान्स करू दे किंवा नको करू दे. माझ्या स्टार्टअप साठी फायनान्स देईल का. हे फॅक्टरीचं प्रोजेक्ट त्या रेवाला किती इम्प्रेसिव्ह वाटेल माहित नाही, पण माझं इम्प्रेशन तिच्यावर पडायलाच हवं. करायची तितकी सेवा करू दे. हा रेवा मॅडम काय काही दिवसांचीच पाहुणी आहे, नंतर आपणच आहेत. हो की नाही नानी. हो, पण तेव्हा नक्की मी असेन ना. नानी तू पण ना. मोठे बाई चहा झाला. हो तयार आहे, द्या पाहुणीला नेऊन. नाना नाना मी मोठ्या बाईंना सांगितलं होतं चहा करायला. अरे तुला येत नाही म्हणून तू सांगितलं. नाही नाही बापू ते चांगलं वाटत नाही, तुम्ही नेलं मी नेतो. अरे पण माझं तर ऐक, मी सांगितलं होतं ना. ए शांतपणे नेऊन द्या, नाहीतर मी नेऊन देते. नाही मी नेतो. चहा झालाय तयार, मी नेतो चहा. ताई, अर्चना, नानी, आवरा नवऱ्यांना. आली आली आली. सरप्राईज. माझ्यासाठी चहा आणला. तुझ्यासाठी नाहीये, तू काम कर. चल. कामच तर करत होतो, ओळखता कशाला. चहा पाहिजे. मध्ये 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 येतं आपलं. सरप्राईज. मॅडम मी तुमच्यासाठी चहा केला आहे. बापू तू नाही बनवला, मोठ्या बाईने बनवला. बडबड करू नको. नो थँक्स. अहो पण रेवा मॅडम, असं उपाशी पोटी कोणी कामावर जातं का. अहो खूप प्रेमाने चहा बनवलाय तुमच्यासाठी, घ्या ना चहा घ्या. हे असं कामाच्या वेळी टाइम वेस्ट करायला नाही आवडत मला. अरे काय टाइमपास लावलाय. अरे बापरे, 7:30 मिनिट उशीर झालाय मला. आणि चहा प्यायचाय तुम्हाला. चहा पिताय. हॅलो ताजी तुम्हाला चहा बनवायचा ना, मी ऐश्वर्याचं दूध आणतो. युवराज तू प्रेझेंटेशन एकदा परत चेक कर. ए लॅपटॉप चार्ज आहे ना. तुम्ही तयारी करा, मी त्यांना घेऊन येतो. हो. तात्यांनी सांगितलं होतं, तुझ्या आशीर्वादाने आपल्या देशमुख इंडस्ट्रीजची भरभराट होईल, सगळी कामं सुरळीत होतील. आज तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे.
सगळं नीट होऊ दे. गुड मॉर्निंग मॅडम, वेलकम. चला ना प्लीज. अजून 5 मिनिटं. हां, आपली 10ची वेळ ठरली आणि आता 9:55 झालेत. सो अजून 5 मिनिटं बाकी आहेत. नाही ठीक आहे ना, तुम्ही आत येऊन बसा 5 मिनिटं. नाही, मीटिंगची वेळ 10ची आहे, सो त्यापेक्षा 5 मिनिटं आधी नाही आणि 5 मिनिटं नंतर नाही. नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही इथेही थांबलाच आहात ना, त्यापेक्षा आतमध्ये चला. एसी आहे, बाहेर खूप उकडतंय. प्लीज चला ना. 4:10 वाजता सुरू करूया. तुम्ही वा पुढे. किती पंक्च्युअल आहे, तीच आहे ना नक्की जी काल रात्री चांदणं आवडतं म्हणाली. काहीच अंदाज बांधता येत नाही यायचा. दहा म्हणजे 10? वेळेच्या आधी येऊन सुद्धा 10 वाजताच आत येणार? अदिती, मला वाटलं नव्हतं त्या एवढ्या मोठ्या फायनान्सर आणि आपण न्यू कमर तरी त्या वेळ पाळतील. तेच तर युवराज, या रेवा मॅम कशा आहेत ते कोणालाच कळत नाहीये. युवराज, मला ना आता टेन्शन यायला लागलंय रेवा मॅमच्या वागण्याचं. त्यांच्या स्वभावाचा थांगपत्ताच लागत नाही, तर त्यांना हवं काय हे कळणार कसं? अदिती, तू टेन्शन नको घेऊ. आपण जसं प्रेझेंटेशन केले ना तसं दाखवू, मग बघू पुढे. गुड मॉर्निंग. हॅलो मॅम, वेलकम. कॅन वी स्टार्ट? या शुअर, प्लीज कम. Excuse me. एवढी पंक्च्युअल वागत होती मग अशी, पण आता मीटिंग मध्ये काहीच लक्ष नाहीये. तसे अगदीच बोर नाही करते ते दोघे, तरी हिला प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट येत नाही. काहीचा मीटिंग मध्येच इंटरेस्ट नाही. वाव, हेच तर मी सांगत होते दुपारी की असं काहीतरी गावरान जेवायचंय मला, नाहीतर गावी येऊन राहण्यात काय मजा आहे. एक्सक्यूज मी, म्हणजे युवराज, अदिती, आय एम सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. काय झालं सेठ? सॉरी अदिती, पण मॅडम तुम्ही अशा मीटिंग्सना कंटाळला असेल ना? सेठ काय बोलतोयस तू? प्रेझेंटेशन तरी पूर्ण होऊ दे. नाही अदिती, म्हणजे मला असं वाटतंय की 4 भिंतींमध्ये बसून डील करणाऱ्यांपैकी नाही येत रे बा मॅडम. म्हणजे मॅडम तुम्ही अशा अनेक मीटिंग्स केल्या असतील ना, पण ज्या माणसांबरोबर तुमचा बिझनेस उभा राहणार आहे, ती माणसं, ती गाव, ती जागा, हे सगळं तुम्हाला बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं. यू आर ॲब्सोल्युटली राईट. फॅक्टरीचे अजेंडाज, त्याचे फ्युचर प्लॅन्स यांचं पीपीटी कायम पॉझिटिव्ह असतं. रादर ते तसं बनवलं जातं, म्हणून चकचकीत रॅपरमध्ये रॅप केल्यासारखं. इनफॅक्ट रात्रभर बसून एकेका स्लाइडवर काम केलं जातं. इनफॅक्ट माझा मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा प्रॅक्टिकल गोष्टींवर जास्त विश्वास आहे. मी ज्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आले ती फॅक्टरी ज्या गावात उभी राहणार आहे ते गाव, आणि त्या फॅक्टरीमध्ये जी माणसं काम करणार आहेत ती माणसं, मला हे सगळं जवळून बघायला आवडेल. तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलं. तुम्ही तुमच्या विजन्सना घेऊन क्लिअर आहात. बट आता जे सगळं मी स्क्रीनवर पाहिलं ते सगळं मला प्रॅक्टिकली बघायला आणि एक्सपिरियन्स करायला आवडेल. म्हणून
मिस्टर सिद्धार्थ, उद्यापासून तुम्ही मला संपूर्ण गाव दाखवणार. येस मॅडम. सिडचं लक्ष कुठे आहे? सिड, थँक्यू. का? काल रेवा मॅडम समोर तू कंपनीची बाजू उचलून धरलीस. अरे आम्ही प्रेझेंटेशनवर इतकं फोकस केलं होतं ना की तेच होतं डोक्यात. आमच्या लक्षातच नाही आलं की रेवा मॅडमना नेमकं काय हवंय. आणि तुला सुद्धा ते कळलं नसतं तर कदाचित त्यांचा इंटरेस्ट कमी झाला असता. म्हणून थँक्यू. पण थँक्स काय त्यासाठी? मी पण कंपनीचा एम्प्लॉई आहे ना, आणि मला माहिती आहे की ही इन्व्हेस्टमेंट आपल्या फॅक्टरीसाठी किती महत्वाची आहे. ए सेठ, तुला कसं समजलं की रेवा मॅडमना हे गाव फिरायला, इथल्या माणसांना भेटायला, इथल्या शेतीची कामं प्रत्यक्षात बघायला आवडेल? अगं काल त्या रेवाचं. रेवा? नाही म्हणजे त्या रेवा मॅडमच्या मीटिंग मध्ये लक्ष नव्हतं हे मी नोटीस केलं. आणि बघ ना, त्या एवढ्या मोठ्या फायनान्सर आहेत, म्हणजे बऱ्याच कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं, तरी सुद्धा त्या इथे आल्या नाही. म्हणजे त्यांना जर फक्त प्रेझेंटेशन बघायचं असतं तर त्यांनी आपल्या तिकडे बोलवलं असतं ना. तर त्यांना प्रत्यक्ष इंटरेस्ट आहे ग्राउंड लेवलला जाऊन ऍक्च्युअल प्रोसेस आणि बिझनेस ऍसेट बघण्यामध्ये. पण सेठ, हे सगळं बघितल्यानंतर त्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतील ना? तू काही काळजी करू नकोस. मी याच गावात लहानाचा मोठा झालोय. म्हणजे बघ ना, ही गुळपोळी, इथली माणसं, शेती, हे सगळं बघून भारावून जाईल ती. त्या बॉसचा फोन आला होता ना, उद्या ऑनलाईन मीटिंग आहे तुझी, म्हणूनच तुझा लकी शर्ट इस्त्री करून ठेवते. हा शर्ट सेट, हा तुझा लकी शर्ट आहे ना, तो का घालतोस तू आज? तो फक्त तू इम्पॉर्टंट मीटिंग किंवा इंटरव्ह्यू असताना घालतोस. आज तुला फक्त फॅक्टरीच्या फायनान्ससाठी त्यांना गाव दाखवायला न्यायचंय. लक्षात आहे ना तुझ्या? फॅक्टरीसाठीच आहे ना. आणि हे बघ, रेवा मॅडमना गाव आवडणं महत्वाचं आहे. त्यांना जर गाव आवडलं तरच त्या इन्व्हेस्ट करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे की नाही, म्हणून हा लकी शर्ट. हे काय, बाईकची चावी? आय नो तू गावात फिरायला जातोस, पण फॅक्टरीच्या कामाचा भाग आहे हा. तू कार घेऊन जा ना. नाही नाही नको, गाडी नको, बाईक बरी पडेल. गावातल्या गल्ल्यांमधून झपाझप निघायला बरं पडेल. आणि हो, रोड टू रोड गाव दाखवण्यात काही पॉइंट नाहीये, म्हणून बाईक. आरामात जरा, एवढी काय काय करतोस? अगं अदिती, गाव दाखवायचंय त्यांना, उशीर होऊन चालणार नाही. आणि काल बघितलंस ना, त्या कामाच्या बाबतीत किती पंक्च्युअल आणि स्ट्रिक्ट आहेत. बरं चल, मी जातो. हो. गुड मॉर्निंग बयो आजी. गुड मॉर्निंग. तात्यांसाठी नेत आहे? हो. द्या, मी देते. बर दे. गुड मॉर्निंग तात्या. हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचा चहा. बसा, मी बसतो तिकडे. अहो तात्या, बसा ना. पण हे बघा तात्या, तुम्ही आणि बयो आजींनी मला अवजाव करू नका. इनफॅक्ट कुणीही मला अवजाव करू नका. आणि घरात तर नाहीच नाही.
शिवाय तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. पण तुम्ही आमच्या फॅक्टरीसाठी भांडवल देणार आहात. एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, मान तर द्यायलाच हवा ना. ते सगळं ऑफिसमध्ये कामाच्या वेळी. आता आपण घरात आहोत ना तात्या. अहो पण परत बर रेवा बस ये हुई ना बात. तात्या तसे तुम्ही खूप डॅशिंग दिसता बरं. हो का? हो. आणि आल्यापासून मी एक गोष्ट नोटीस करते, तुमच्या मिशा कसल्या हॉट आहेत. काहीतरीच काय. सिरियसली. बघतीयस ना बयो. पण नातू असून पण मी उभ्या आयुष्यात तात्यांच्या मिशनना कधी हात नाही लावला. हात लावायचं सोडा, इतक्या जवळून पण कधी पाहिलं नाही मी. चल निघूया. थोडा वेळ थांबता का? नाही, जरा गोठ्यातलं काम करायचं बाकी आहे, तेवढं करतो मग निघूया. अरे सिद्धू, अरे मी सगळे काम करतो. अरे एवढे चांगले कपडे घालून कुठे चालला? अरे बापू काही नाही, मी सांभाळेन. आणि थोडंच काम आहे, तेवढं करतो आणि निघतो मी. आलोच. मी पण येते गोठ्यात, मला गोठा बघायचा. हो का? मग मी येतो ना तुमच्या बरोबर. अहो तुम्हाला मी गोठा दाखवतो, ऐश्वर्याशी ओळख पण करून देतो. चला 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 चला. बसा. रेवा मॅडम घाईत आहेत ना? नंतर दाखवतो. मी पण असे ना त्यावेळेस. आता त्यांना जाऊ द्या. हो चला. बाय. हल्ली काही चांगले दिसत नाही बरं का मिशा तुम्हाला. जलती है, जलने तो. काय नाव आहे हिचं? ऐश्वर्या. आणि ही तिची मुलगी महालक्ष्मी. खूप क्यूट आहे. हिचं एज किती आहे? 4-5 महिन्याची असेल. सिद्धार्थ, मला सांग, एक गाय दिवसाला किती लिटर दूध देते? गाय साधारणतः 6 ते 8 लिटर आणि म्हैस 12 ते 16 लिटर. वाव, केवढ्या गाई म्हशी आहेत तुमच्याकडे. सेठ, अरे मोबाईल विसरलास. थँक्यू. अदिती, तू पण ऑफिसची कामं करून हे सगळं काम करतेस? हो, जमेल तसं. तू दडपण घेत नाहीयेस ना माझं? हे बघ, मी अशीच आहे. म्हणजे कामाच्या वेळी चोख काम आणि इतर वेळी फुल दंगा. सिद्धार्थ, निघूया? हो. आपण कसे चाललोय? बाईक. गुड. मी तुला म्हणणारच होते की कार घेऊ नको, बाईक घे. बाय आदिती. बाय. काय ग हे? हा, काय हातात हात घालून चाललेत? आणि हिला गाव फिरवायला सिद्धूच कशाला हवा? तू नाही फिरवू शकत? अहो रत्नाक्का, असं काही नाहीये. ते सेडला गाव चांगलं माहितीये ना, आणि शेतीच्या गोष्टी पण कळतात त्याला, तर तो गाव दाखवतोय हे चांगलंच आहे. गाव तर सखाला पण चांगलं माहितीये. त्याला पाठवलं असतं ना हिच्या बरोबर फिरायला. हा, सिद्धूच कशाला हवा?